आजच्या बजेटमध्ये आयकर भरणाऱ्यांसाठी दिलासा नसून स्लॅब मर्यादा जैसे थे ठेवण्यात आली आहे। नव्या कर प्रणालीनुसार 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्तचा निर्णय यंदाही कायम असेल। पीएम आवास योजनेमधून अजून 2 कोटी घरं बांधण्याचं सरकारचं लक्ष्य आहे। 1 कोटी घरांना सौर ऊर्जेमधून 300 युनिट मोफत वीज देण्याचा संकल्प आहे। कॉर्पोरेट करामध्ये सरकारकडून 8% कपात करण्यात आली आहे। कंपन्यांना बजेटमध्ये दिलासा मिळालाय। कॉर्पोरेट कर 30 वरून आता 22% आलेला आहे। आयकर भरणाऱ्यांसाठी मात्र कोणताही दिलासा नाही। मागचाच टॅक्स स्लॅब कायम असेल। पीएम आवास योजनेमधून 2 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय, तर 1 कोटी घरांना सौर ऊर्जेमधून 300 युनिट वीज ही मोफत दिली जाईल। आयुष्मान योजनेचा लाभ अंगणवाडी सेविकांना सुद्धा आता लागू होणार आहे आणि 40,000 रेल्वे डबे हे आता वंदे भारतच्या कोचमध्ये बदलले जातील। तर अर्थसंकल्पामध्ये काय ते आपण पाहूया। तर पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। 1 कोटी घरांना महिन्याला 300 युनिट पर्यंतची वीज ही मोफत मिळणार आहे। 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवलं जाणार आहे। पीएम आवास योजनेमधून आणखी 2 कोटी घरं बांधली जातील। राज्यांना कर्ज दिलं जाईल। राज्यांच्या विकासासाठी 75,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 3 मोठे रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प बनवले जातील। 40,000 रेल्वे कोच वंदे भारतमध्ये बदलले जाणार आहेत। 15 नवे एम्स रुग्णालय सुरू केली जातील। देशभरामध्ये 517 नवीन हवाई मार्ग प्रस्तावित आहेत। शेतकऱ्यांसाठी 10 वर्षातील योजना सुधारल्या जातील। तर आयकरदात्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच कर द्यावा लागणार आहे। 7 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल। कॉर्पोरेट करामध्ये मात्र सरकारकडून 8% कपात करण्यात आली आहे। कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही। 0 ते 3 लाखापर्यंत 0%, 3 ते 6 लाख 5%, 6 ते 9 लाख 10%, 9 ते 12 लाख 15% आणि 12 ते 15 लाखावर 20% कर द्यावा लागतो, तर तो कायम ठेवण्यात आलाय। यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही।